मोठी बातमी येते। सुप्रीम कोर्टमधून मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून स्थगित ठेवण्यात आलाय। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय सध्या तरी दिलेला आहे। हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता साखळी बॉम्बस्फोटामध्ये निर्दोष सोडलेला होता आरोपींना, त्या संदर्भातला जी केस आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिलाय आणि मुंबई हायकोर्टाचा हा निकाल आता सुप्रीम कोर्टाकडून स्थगित ठेवण्यात आलेला आहे। सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं। सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय म्हणतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं। तर मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झालेले होते त्यातल्या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता हायकोर्टाने केलेली होती। पुरेशा पुराव्यांअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं। आता सुप्रीम कोर्टातून महत्त्वाची माहिती येते। कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाचा हा निकाल सध्या स्थगित ठेवण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। उर्वशी, सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं आणि हायकोर्टाचा हा निकाल स्थगित ठेवलेला आहे, काय नेमके तपशील आहेत? महत्त्वाचे मुद्दे ठेवले आणि ते म्हणजे की उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो अंतरिम स्थगित देण्यात यावं। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की हा जो आदेश आहे त्याचा कुठे ना कुठे जे मकोकाचे दुसरे प्रकरण आहेत त्यावरतीही जे आहे कुठे ना कुठे त्याचा परिणाम होणार आणि म्हणून ह्याच्यावरती अंतरिम स्थगिती द्यावी। आणि तेच आता जे आहे सर्वोच्च न्यायालयाने काउंट केला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आता अंतरिम स्थगिती दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या ज्या आरोपी आहेत त्यांना नोटीस बजावली आहे। हेही समजून आलं आहे जे 12 आरोपी होते त्यांना जे आहे नोटीस बजावली आहे असं समजतं आहे। आणि बरोबरच सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं आहे की सर्व आरोपींना सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं ते कुठे ना कुठे सध्यासाठी थांबणं गरजेचं आहे। त्यांनी हेही सांगितलं आहे की यावेळी जे उच्च न्यायालयाचा आदेश आहे ते इतर कोणत्याही प्रकरणात आदर्श ठरणार नाही आणि म्हणून हे बघितलं गेलं आहे की जे सध्याची जे उच्च न्यायालयाचा जो वर्डिक्ट आहे आणि हे आहे ते कुठे ना कुठे सध्यासाठी स्थगिती त्याला देण्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे हे समजून येते। अनुपमा, अगदी उर्वशी, स्थगिती देताना आता जसं की उच्च न्यायालयाने पुरेसे पुरावे नसल्याचं सांगितलेलं होतं। कुठेतरी तपास यंत्रणांवर एक प्रकारे त्यांच्या तपासावर बोट ठेवण्याचा प्रयत्न होता। खरं तर हा एक मोठा धक्का होता। याबाबत सुप्रीम कोर्टाने काही म्हटलंय का? याचा पुन्हा एकदा सगळा तपास सुरू होणार आहे का? या संदर्भात काही निर्देश दिलेत का? हे बघा, महत्वाची गोष्ट हे येते अनुपमा, जे आपल्याला अपडेट्स येत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या हातून ते म्हणजे हे की महाराष्ट्र सरकारने याचिकेला घेऊन जी चौकशी करण्याची जी मागणी केलेली ते सर्वोच्च न्यायालयाने तयार केली। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या आरोपींना नोटीस बजावली। सर्वोच्च न्यायालयाने जे राज्य सरकार आहे त्यांनाही नोटीस बजावली आणि उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे सध्याचा सुप्रीम कोर्टने त्याला स्थगिती दिली आहे। हे समजता हेही कळतं आहे की ज्या प्रकाराने सगळ्या आरोपींना सध्या सोडण्यात यावं हे जे सांगण्यात आलं आहे त्याच्यावरती ही स्थगिती आहे। म्हणजे आता जे लवकरात लवकर आरोपींना सुटका होणार होतं जे उच्च न्यायालयाने सांगितलं त्याची स्थगिती आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। पुढची अजून तारीख आपल्याला कळालं नाहीये, पण महाराष्ट्राचे जे SG आहेत तुषार मेहता त्यांनी वेगळे असे आर्ग्युमेंट्स आपल्याकडून ठेवले आणि ते म्हणजे हे की त्यांची राज्य सरकारची हीच डिमांड होती, राज्य सरकारची हीच मागणी होती की सध्यासाठी जेव्हापर्यंत पूर्ण सुनावणी संपत नाही तेव्हापर्यंत अंतरिम स्थगिती या मोठ्या अशा निर्णयाला द्यावी। कारण की ह्याचा कुठे ना कुठे दुसऱ्यांवरती परिणाम होणार आणि इतक्या लोकांचा जो जीव गेला त्यांची न्यायाची आत्ताही पुकार आहे आणि ते कुठे ना कुठे जी आहे पूर्णपैकी व्हावी आणि म्हणून आता सध्या जी आहे ही स्थगिती दिली आहे। पुरावे कशा प्रकाराने आता सबमिट केले जातील, जे एक्सपर्ट्स आहेत जे विटनेसेस आहेत त्यांच्या स्टेटमेंट्स घेतले जातील। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने नोटीस सगळ्यांना बजावली आहे हे कळून येत आहे। अगदी उर्वशी, असे संपर्कात रहा। सध्या आपल्याबरोबर भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेऊया। प्रवीणजी, सुप्रीम कोर्टाकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 12 आरोपींना निर्दोष मुक्त केलं होतं, त्यामुळे राज्य सरकारनं धाव घेतली होती। मात्र आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणलेली आहे। कसं बघता तुम्ही याकडे? नाही, म्हणूनच याला सुप्रीम
म्हणतात की सर्वोच्च अशा प्रकारचा न्यायदाता म्हणून सुप्रीम कोर्टाकडे पाहतो. एवढा भीषण अशा प्रकारचे बॉम्बस्फोट झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का हायकोर्टाच्या निर्णयाचा होता, परंतु कोर्टावर आपण टिप्पणी करत नाहीत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तेव्हा भूमिका मांडली होती. या संदर्भात आम्ही थांबणार नाही. हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी आम्ही धाव घेऊ, दाद घेऊ, ताकदीनं या विषयावर त्या ठिकाणी स्थगिती मिळवू आणि आरोपींना सजा झालीच पाहिजे, पण मोकाट सुटता कामा नये. आणि मला वाटतं या मुंबईतल्या ज्या साखळी बॉम्बस्फोट झाले त्या आरोपींना जी सुटकी त्या ठिकाणी होती त्याला स्थगिती देण्याचं काम आता या निर्णयामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. याचं निश्चितच मी काय संपूर्ण राष्ट्रभक्तीने प्रेरित असणारा देशातला नागरिक या निर्णयाचं स्वागतच करेल. आणि मुंबईत खरं म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयाने सन्नाटा पसरला होता की आता आमच्या सुरक्षेच्या बाबतीत जर अशा प्रकारचे निर्णय आले तर भविष्यात त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची एक भीतीचं सावट निश्चितच मुंबईकरांच्या मनामध्ये होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की फार काळ हे दुःखाचं सावट या भीतीचं सावट त्या ठिकाणी ठेवलं नाही आणि सुप्रीम कोर्टाकडून त्या ठिकाणी अगदी प्रवीणजी, खरं तर अंतरिम स्थगिती आहे, त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात पुढच्या तारखेमध्ये आणखी काय ठरते हे सुद्धा बघावं लागणार आहे. धन्यवाद आपण दिलेले सविस्तर प्रतिक्रियेसाठी. प्रवीण दरेकर आपल्या बरोबर होते, भाजपचे नेते. नरेश म्हस्के सध्या आपल्या बरोबर जोडले गेले, त्यांच्याकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया, प्रतिक्रिया जाणून घेऊया. नरेशजी, आता आपण पाहिलं सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती देत जे 12 निर्दोष मुक्त केलेले आरोपी आहेत एक प्रकारे स्थगिती देऊन खरं तर दिलासा दिलेला आहे. मात्र ही अंतरिम स्थगिती आहे, यापुढे सुद्धा अजून निकाल अपेक्षित आहे. कसं पाहता तुम्ही आजच्या या निर्णयाकडे? मी राज्य शासनाचे आणि आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे खास करून आभार मानेल की तात्काळ राज्य शासनाने निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण धाव घेतली आणि जी अंतरिम स्थगिती जी मिळालेली आहे की ज्या निर्णयाला, तो निर्णय मला तरी वाटतं ज्या पद्धतीमध्ये राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे की जरी अंतरिम स्थगिती असेल तरी पुढे ती कायमची स्थगिती मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कारण त्या निर्णयामुळे सगळेजण एक आश्चर्यचकित झाले होते की एवढा मोठा क्रूरपणे जी हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये जे शासनाने त्यावेळच्या पोलिसांनी की ज्या लोकांना गुन्हेगार म्हणून ठरवलं होतं आणि त्यांना निर्दोष त्यांची जी मुक्तता होत होती तर आणि त्याच्यामुळे सगळ्यांना एक झटका बसला होता, परंतु त्या झटक्यातनं बाहेर येण्याची मोठी संधी मिळालेली आहे. अगदी धन्यवाद. आपण बोललात झी24 तास बरोबर नरेश म्हस्के आपल्या बरोबर होते. सध्या आपल्या बरोबर अबू आझमी जोडले गेलेत आमदार. अबू आझमीजी, आपण पाहिलं असेल सुप्रीम कोर्टानं या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिलेली आहे. खरं तर मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्त केलेलं होतं या 12 आरोपींना, पण एक प्रकारे सगळ्यांनाच महाराष्ट्राच्या जनतेला हा धक्का होता. 180 जण नाहक या बॉम्बस्फोटांमध्ये त्यांचा बळी गेलेला होता आणि अशा प्रकारे त्यांना निर्दोष मुक्त सोडणं हे एक प्रकारे धक्कादायक होतं. आज सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? जो सीरियल ब्लास्ट हुआ था उसमें 180 लोग मरे, बहुत ही दुखद बात है और जो लोग उसमें हैं उनको फांसी ही होना चाहिए, इसमें कोई शक नहीं है. परंतु मैं इस केस को शुरू से देख रहा हूँ, जानता हूँ इसमें पुलिस को जब कोई आरोपी नहीं मिला तो किसी को भी बलि का बकरा बना दिया और ये सच है बिल्कुल, इसमें कोई भी एविडेंस सच्चा नहीं है. हाई कोर्ट ने फैसला किया है और ये प्रोसीजर है ना कि हाई कोर्ट के फैसले को चुनौती देना है सुप्रीम कोर्ट में और देना ही पड़ेगा क्योंकि इसमें पुलिस की बहुत किरकिरी हुई है, बहुत ज्यादा. तो गया और मुझे उम्मीद है कि बिल्कुल इंसाफ होगा, इंसाफी होना चाहिए. अगर कोई आदमी दोषी है तो उसे सजा होना ही चाहिए, परंतु किसी निर्दोष को जबरदस्ती पकड़ के 19 साल जेल में रखना, मैं समझता हूँ ये बहुत ही जबरदस्त नाइंसाफी है और बहुत हो रहा है इसमें. इस केस में मैं इसको फॉलो कर रहा था पहले से, शुरू से मुझे मालूम है कि इसमें एविडेंस नहीं है, लेकिन इन लोगों ने किस तरह से बाप को ला करके कोर्ट के पुलिस स्टेशन में नंगा करके उसकी बीवी के सामने इतना मारा है कि लड़कों से कहा कि तुम बोलो, कबूलो. उन्होंने कहा आप जो कहोगे हम कबूल लेते हैं, लेकिन मेरे बाप को नंगा मत करो, मेरे बाप को छोड़ दो. ये सारे केस मुझे मालूम है. अब इस तरह से अगर किसी का कन्फेशन दिया जाएगा कि बाप को नंगा करो,
उसकी बहू को ला करके बुर्का उतार के पैरों से रगड़ के फेंक दो और गाली दो, मारते रहो, तो फिर आदमी जो भी आप कहेंगे कन्फेशन वो दे देगा, क्योंकि मजबूर है वो आदमी उस वक्त। और मैं समझता हूँ कि इंसाफ होना चाहिए, जो चीज हो। मैंने जो महसूस किया वो मैं आपको बोल रहा हूँ। अगदी न्याय हा मिळाला पाहिजे आणि दोषींना सजा झाली पाहिजे अबू आझमी। मात्र एकंदरीत हे सगळे सोडलेले आरोपी हे निर्दोष होते हे जरी हायकोर्टाने म्हटलेलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयानं आता पुन्हा एकदा तपास करण्याचे आदेश दिले, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? नहीं, मैं समझता हूँ कि बिल्कुल इंसाफ होना ही चाहिए, बिल्कुल इंसाफ होना चाहिए। और अगर एविडेंस है तो हाईकोर्ट ने सब चेक किया है। ऐसा थोड़ा हाईकोर्ट दे देगा किसी को बेल, किसी को छोड़ देगा। हाईकोर्ट ने पूरा इसमें दिया है। और कितने सालों से केस चला, 19 साल, 19 ईयर्स हो गए, 19 ईयर्स, सब ये 9-10 साल तक हाईकोर्ट में केस चला है, उसके बाद ये फैसला हुआ है। हाईकोर्ट के जज साहब ने जो फैसला दिया ऐसी नहीं दिया हाथ से उठा करके। निचली अदालत तो फैसले ऐसे कई बार कर चुकी है, परंतु अगली अदालत में जो आदमी को इंसाफ मिलता है। इसी तरह से अगर आप देखेंगे वहाँ पे मुफ्ती कयूम अहमदाबाद के अंदर निचली अदालत ने उसको दिया, फांसी दिया, हाई कोर्ट ने फांसी दिया। 11-12 साल के बाद सुप्रीम कोर्ट ने कहा नहीं, कोई एविडेंस नहीं, इसको छोड़ दो, उनको छोड़ दिया, सुप्रीम कोर्ट ने छोड़ दिया। मैं समझता हूँ सुप्रीम कोर्ट जरूर इंसाफ करेगा, जो भी सही होगा वो फैसला जरूर आएगा। ठीक, धन्यवाद अबू आझमी। आपण बोललात, झी 24 तासकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। अबू आझमी आपल्या बरोबर होते। तर मुंबई हायकोर्टाचा निकाल आता सुप्रीम कोर्टाकडून स्थगित ठेवण्यात आलेला आहे। अंतरिम स्थगिती त्याला मिळाली, तेव्हा मुंबई स्फोट प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल।